नमस्कार. बिंग वुमनच्या आजच्या एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे अशा एक व्यक्ती आल्या आहेत की त्यांचं काम ऐकूनच तुम्हाला त्यांचं नाव ओळखता येईल. त्यांनी आतापर्यंत उत्तमोत्तम साहित्यकृतींचं 67 साहित्यकृतींचं अनुवाद केलेला आहे आणि त्यांचं नाव आहे लीना सोहोनी. नमस्कार मॅडम. नमस्कार. आणि स्वागत आहे तुमचं. लीना सोहोनींचं मी स्वागत करते त्यांना एक गिफ्ट देऊन. कादरी मसाले नी हा एक गिफ्ट हॅम्पर दिलेला आहे आमच्या सर्व गेस्टना आणि याच्यामध्ये मसाले, भाजणी आणि चटण्या असं सगळं कॉम्बिनेशन आहे. तर नक्की टेस्ट करा. नक्की नक्की. थँक्स. लीनाताईंनी 67 पुस्तकांचं भाषांतर केलेलं आहे. आपण आता अनुवाद म्हणूयात. भाषांतर आणि अनुवाद म्हणजे काय, मध्ये फरक काय हा मी नंतर त्यांना प्रश्न विचारणारच आहे. पण त्यांचा पहिला प्रश्न त्यांना असा आहे की त्यांनी सुधा मूर्तींच्या किती पुस्तकांचं तुम्ही अनुवाद 21-22 तरी असेल. बापरे. आणि तुमची त्यांची भेटही झाली आहे ना? भेट म्हणजे खूप वेळेला भेट झाली आमची. हो का? आणि म्हणजे जवळजवळ म्हणजे त्या तर मला मैत्रीण मानतात त्यांची. ग्रेट. त्या इतक्या मोठ्या आहेत की मी असं म्हणत नाही की त्या माझी मैत्रीण आहेत. नाही पण त्या पण मानतात हा त्यांचा मोठेपणा. हो. आणि त्या काय म्हणतात पुस्तकाला? त्या मला त्यांच्या पुस्तकाची यशोदा म्हणतात. किती छान. त्या म्हणतात की माझ्या पुस्तकांना तू वाढवून त्यांचं संगोपन केलंस, त्यामुळे मी देवकी आणि तू यशोदा आहेस असं अनेक वेळेला म्हणलेले आहेत त्या. त्यांच्याबद्दल इतकं वाचलंय आणि ऐकलंय तर त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा ना, त्यांच्या पुस्तकांबद्दल पण. त्यांच्या पहिल्या भेटीविषयी सांगते कारण आधी ती खूप इंटरेस्टिंग भेट होती आमची. तर जवळजवळ 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्या एका त्यांच्याच पण वेगळ्या अनुवादकांनी केलेल्या महाश्वेता उमा कुलकर्णींनी केलंय त्यांचं. त्याच्या प्रकाशनाला त्या कोल्हापूरला यायच्या होत्या आणि मेहता प्रकाशनचं काम असलं की आमच्या घरचं कार्य असतं ना ते. तर त्यामुळे माझ्याकडे त्यांची ओळख करून देण्याचं काम होतं आणि मला 3च मिनिटं दिली होती. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं जरा त्यांचा बायोडेटा आला होता ऑफिसमधनं. पण मग म्हटलं की माझ्या लेकीला की अगं काही मिळतंय का बघ इंटरनेटवर आणि असलं तर प्रिंट काढून ठेव. 15-16 कागद संपले. शेवटी ती म्हणली आई आता मी बास करू का. 3 मिनिटं. इतकी प्रचंड त्यांच्याविषयी मी इतकं त्यांचं कर्तृत्व आहे. तर तेव्हाच मी मनोमन त्यांना नमस्कार केला आणि मी अगदी उत्सुक होते त्यांना भेटायला. आणि मग काय झालं की मेहतांचा कार्यक्रम अगदी वेळेत सुरू होतो. तर मी चुकून एक 3-4 मिनिटं उशिरा पोचले. धावत पळत पोचले. पडदा उघडायचा होता आणि तिथे अनिल मेहता बसले होते फ्रंट रो मध्ये आणि त्यांच्या शेजारी एक खुर्ची रिकामी होती आणि अजून एका साईडला एक अशा साधारण 50च्या घरातल्या अंबाडा, त्याच्यावर गजरा आणि साधी साऊथ कॉटनची साडी आणि चेहऱ्यावर अतिशय गोड हसू. तर मला वाटलं की कोणीतरी आपल्या वाचकांपैकी असतील. तर मी मेहतांना म्हटलं की मला उशीर नाही ना झाला, प्रमुख पाहुणे आले का. तर ते हसायला लागले आणि त्यांनी असं बोट दाखवलं. तर मला इतका धक्का बसला. म्हटलं या सुधा मूर्ती. आणि मग त्याच्यानंतर रात्री आम्हाला डिनर होतं. डिनरच्या वेळेला आम्ही दोघी शेजारी बसलो होतो. मग मेहतांनी ओळख करून दिली माझी आणि त्यांची आणि मेहता त्यांना म्हणाले आमच्या स्टार अनुवादिका आहेत. तर त्याच क्षणी त्या मला म्हणाल्या मी आत्ता एक पुस्तक लिहिते तर माझ्या पुस्तकाचा अनुवाद कराल का तुम्ही. तर खरं म्हणजे आम्ही अनुवादक पुस्तक वाचल्याशिवाय कधी हो म्हणत नाही. पण त्यांची जी मुलाखत झाली आणि त्यांचं जे कार्य मी ऐकलं त्याच्यानंतर मी त्यांना लगेच हो म्हणून टाकलं. मग माझा ईमेल आयडी, फोन नंबर त्यांना दिला आणि मग त्या बंगलोरला परत गेल्या. आणि 3ऱ्या दिवशी मला त्यांच्याकडनं स्क्रिप्ट आलं आणि त्यांनी मला सांगितलं की तू ते करायला सुरुवात कर. स्वतःचा फोन नंबर दिला आणि काहीही लागलं तरी मला फोन कर. तर अशी आमची ओळख झाली पहिली. आणि मग मी अगदी हक्काने त्यांना फोन करायची कारण पहिलंच पुस्तक होतं वाईज अँड अदरवाईज आणि त्यांनी तर इतिहास घडवलेला आहे कारण आता त्याच्या 31-32 एडिशन्स निघालेत एव्हाना. मग त्याचं प्रकाशन पुण्याला झालं आणि 6 महिन्याच्या 2री आवृत्ती. आणि तुम्हाला गंमत सांगते, तुम्हाला खरं नाही वाटणार, पुण्यातल्या प्रकाशनाला फक्त 25 माणसं होती.
बरीचशी माझ्याच घरची होती आणि त्यातली. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यात ते पुस्तक इतकं लोकप्रिय झालं की पुढच्या वेळेला जेव्हा सुधा मूर्तींच्या पुढच्या पुस्तकाचं प्रकाशन करायची वेळ आली तेव्हा स्टेजवर सुद्धा बायका बसलेल्या होत्या. आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा असा की त्या सगळीकडे हे सांगतात की महाराष्ट्रामध्ये माझी ओळख ही मेहता प्रकाशनाने आणि लीनानी करून दिलेली आहे. म्हणजे हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यानंतर मी अनेक तास अनेक वेळेला त्यांच्या सहवासात घालवलेत. सगळ्यात काय अपील होतं म्हणजे त्या आतून बाहेरून अगदी सारख्या आहेत. नाहीतर आपण नेहमी कसं म्हणतो की मोठी माणसं असतात तर त्यांचे पाय मातीचे असतात, पण यांचं तसं काहीच नाहीये. त्यांचं व्यक्तिमत्व आत बाहेर असं काही नाहीच आहे. अगदी साध्या आहेत. त्यांची भाषा तर तुम्ही बघितलं तर अत्यंत सालस आणि त्याला अलंकरण विरहित असं आम्ही म्हणतो किंवा अहंकार विरहित भाषा आहे त्याची. अजिबात अहंकार नाही कुठे. आणि आम्ही अनुवादक काय करतो की साधारणपणे मूळ लेखकाची जी शैली असते ती आम्ही कायम ठेवतो. तर मग त्यांची शैली साधी आहे म्हटल्यानंतर माझ्या पुस्तकात त्या शैलीचं प्रतिबिंब पडलंच पाहिजे. हे अनुवादकाचं यश असतं. तर बरेचदा काय होतं की बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये की मी त्याचा अनुवाद केलाय म्हणून डायरेक्ट सुधा मूर्तींना पत्र लिहितात लोक आणि मराठीत लिहितात. मग त्या ते माझ्याकडे पाठवून देतात की तूच याला उत्तर दे म्हणून. त्यांना मराठी येतं ना, मराठी तोडकं मोडकं येतं. पण त्या कोल्हापूरला गेल्या ना की नेहमी मराठीत भाषण करतात. कोल्हापूरवर खूप प्रेम आहे त्यांचं. बोलतात पण जरा थोडं तोडकं मोडकं आणि वाचत नाहीत जास्त. त्या पूर्वी वाचायच्या, आता नाही वाचत. तर खूप म्हणजे त्यांच्या मोठेपणाला थोडंसं नाहीये. आणि मी एक सांगू का तुला, मी अनुवादिका झाले ना म्हणून या इतक्या थोरा मोठ्यांशी माझ्या ओळखी झाली. म्हणजे मी आजपर्यंत इतक्या मोठ्या माणसांना भेटू शकले. आणि नॉर्मली ना सगळे जे लेखक असतात त्यांना अनुवादकाच्या विषयी एक प्रकारची कृतज्ञता असते मनात आणि ते बोलून दाखवतात. दुसरा अनुवाद केलेले तुमचे लेखक म्हणजे जेफ्री आर्चर. मी पण त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत. 2-3 तरी वाचली आहेत, मला आता आठवत आहे. मी अशी 12-15 तरी पुस्तकं केलीत त्यांची. मी अनुवाद वाचलेले आहेत आणि ओरिजिनल पण वाचले. त्यांना तुम्ही भेटला त्याच्याबद्दल? त्यांना तर मी 2दा भेटले आणि आमचा अजूनही कॉन्टॅक्ट आहे. सुधाताईंची पण आहेच माझा रोजचा कॉन्टॅक्ट आहे. इनफॅक्ट जेफ्री आर्चर सरांशी पण माझा छान कॉन्टॅक्ट आहे. त्याची पण अशी एक वेगळीच गंमत आहे. मला जेफ्री आर्चर म्हणजे माझे अत्यंत आवडते लेखक, म्हणजे अगदी तरुण वयापासून माझे आवडते लेखक होते. आणि मी मेहता प्रकाशनाचे सुनील मेहतांच्या खूप मागे लागायची की तुम्ही एकतरी पुस्तक मला त्यांचं करू द्या. आणि त्याप्रमाणे त्यांनी मला दिलं ते पुस्तक करायला, टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट असं. आणि त्यानंतर ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर काही वर्षांनी, 1-2 वर्षांनी जेफ्री आर्चर भारताच्या दौऱ्यावर आले आणि तेव्हा त्यांचा पुण्यामध्ये मुक्काम होता. तर मला सुनील मेहता, मी तेव्हा कोल्हापूरला राहत होते, तर सुनील मेहतांचा रात्री मला फोन आला की तुम्हाला उद्या सकाळच्या म्हणजे बसनी किंवा कारनी निघून 10:30 पर्यंत तुम्हाला ऑफिसात पोचता येईल का, कारण तुम्ही ज्यांच्या प्रचंड फॅन आहात त्यांना भेटायची संधी आपल्याला मिळू शकते. ते म्हणले पण मी अर्थात गॅरंटी देत नाही, आपण रिक्वेस्ट करून बघू. त्याप्रमाणे मी तिथे 10:30 ऑफिसमध्ये जाऊन पोचले. मग ते त्यावेळेला जेफ्री आर्चर ब्लू डायमंडला उतरले होते. मग सुनील मेहतांनी त्यांना फोन केला तर त्यांनी उचलला, रूममध्ये डायरेक्ट फोन उचलला. मग ते म्हणाले की मी तुमचा प्रकाशक आहे आणि अनुवादिका मुद्दाम कोल्हापूर म्हणजे लांब 250 मैलाचा प्रवास करून आले. तर ते म्हणले हो या. त्यांनी आम्हाला एक्सक्लुझिव्ह 20 मिनिटं दिली. ते पुण्यामध्ये त्या दिवशी एक रात्र सुद्धा नव्हते ते, म्हणजे इतकं त्यांचं शेड्यूल पॅक्ड होतं. आणि त्यांनी जेवणाच्या अर्ध्या तासातली 20 मिनिटं आम्हाला दिली. तर 10 मिनिटात जेवण आटपून खाली आले. तर आम्ही ब्लू डायमंडमध्ये गुच्छ वगैरे घेऊन गेलो होतो. मग ते खूप खुश झाले बघून. मग त्यांना मी माझं पुस्तक भेट दिलं. मग ते होतं मराठीत, पण त्याचं जे कव्हर होतं ते त्यावरनं त्यांनी ते ओळखलं. मग त्यांनी खूप प्रश्न विचारले की हे हिंदीत लिहिलंय का, म्हटलं नाही मराठीत लिहिलंय. मग मराठी कुठली भाषा आहे, महाराष्ट्राची. मग माझं पुस्तक किती लोक वाचतात. मग मी त्यांना सांगितलं की लायब्ररीमधनं घेऊन वाचणारे पण खूप आहेत आणि विकत घेऊन वाचणारे, तर त्यामुळे त्याची संख्या आमच्या
प्रकाशकांनी सांगितली की बाबा एवढे एवढे लोक तुमची पुस्तकं वाचतात. तर ते इतके खुश झाले. ते म्हटले इंग्लंडमध्ये पण एवढी वाचत नसती. आणि मग त्यावेळेला ते मला म्हणाले की तुम्ही माझी आतापर्यंत कुठली पुस्तकं वाचलीत. तर मी म्हटलं तुम्ही लिहिलेला प्रत्येक शब्द मी वाचलेला आहे, सगळी वाचली. मग म्हणे तुम्हाला कुठलं आवडतं. तर म्हटलं केन अँड एबल माझं आवडतं पुस्तक आहे. मग ते म्हटले तुम्ही ते करा ना. मग का नाही करत. हा, तर मी म्हटलं तुम्ही परमिशन द्या. तर ते म्हटले थांबा, मी आज ज्या पुस्तकाच्या प्रमोशनला इथे आलोय, म्हणजे ते येणार होतं पुस्तक, तर त्या पुस्तकाचं नाव होतं प्रिझनर ऑफ बर्थ. हा, तर ते म्हणाले की ते पुस्तक तुम्ही आधी करा आणि मग त्यानंतर केन अँड एबल करा, नाही तर असं करा माझी सगळी पुस्तकं तुम्ही करा. म्हणूनच. आणि मग त्यांनी मला त्यांचा ईमेल आयडी दिला. मग नंतर मी परत गेले कोल्हापूरला. यथावकाश ते पुस्तक आलं, मी केलं. पण आमचा ईमेलवर संपर्क चालूच होता. त्याचं कारण असं की जेफ्री आर्चरच्या अनेक पुस्तकांमधले जे रेफरन्सेस आहेत ते कळायला अवघड आहेत. खूप बिब्लिकल रेफरन्सेस असतात. जरा त्यांची भाषा पण ट्रिकी आहे थोडीशी, इंग्लिश पेक्षा. कारण ब्रिटिश इंग्लिश वेगळं असतं ना. आणि थोडं रेशमी चिमटे, कोपरखळ्या सरळ लिहित नाहीत ब्रिटिश लोक कधी. तर मग मला असं कधी कधी काही डाऊट आला तर मी त्यांना विचारत असे. लगेच त्यांच्या सेक्रेटरीचं उत्तर यायचं 4 तासाच्या आत. मग त्यानंतर आमची अशी म्हणजे चालूच राहिलो होता आमचा कॉन्टॅक्ट. आणि मग 14 साली, म्हणजे या गोष्टीला 4-5 वर्ष झालेली होती, कॉन्टॅक्ट होताच आमचा, कारण मी त्यांची पुस्तकं करतच होते. तर मग मी माझ्या मुलीकडे शिकागोला जाणार होते, मी आणि माझे मिस्टर. तर आम्ही 8 दिवस इंग्लंडमध्ये थांबणार होतो. तर मी आपला सहज खडा टाकावा म्हणून लिहिलं त्यांच्या सेक्रेटरीला की मी एक पूर्ण दिवस लंडनमध्ये, आम्ही स्कॉटलंडला जाणार होतो, तर माझी सरांना भेटायची खूप इच्छा आहे. तर तिचं 4 तासात मेल येते त्यांच्याकडनं की हो चालेल, तुम्ही किती तारखेला येणार काय. मग मी सांगितलं, मग जरूर या, वेळ पण दिली भेटायची, घरी या, म्हणजे त्यांच्या घरी. तर मी लिहिलं की पण मी माझ्या मिस्टरांना घेऊन येणार आहे, कारण मी काही एकटी येऊ शकत नाही, तसं असलं तरच मी येऊ शकेन. तर ते म्हणजे तुम्ही दोघं या बरं का. मग ठरलेल्या वेळी आम्ही पुष्पगुच्छ वगैरे घेऊन पोहोचलो तिथे त्यांच्या घरी. थेम्स नदीच्या काठी त्यांचा पेंट हाऊस आहे, अतिशय सुंदर आहे ते. मग मी आत गेले तर त्यांच्या जिकडे तिकडे पुस्तक. आणि मग इतकं छान बोलले ते. त्यांनी मला 45 मिनिटं त्यांनी हे म्हणजे गप्पा मारल्या. असं काही फॉर्मल मुलाखत नाही, काही नाही. आणि गंमत बरं का, माझी अशी पद्धत आहे की अनुवादित पुस्तकात कुठेतरी एखादं काहीतरी सापडतं ना आपल्याला, की चूक मूळ लेखकाची चूक आपल्याला सापडू शकते. तर मी त्या लेखकांना ते कळवते, म्हणजे मग कसं की पुढच्या आवृत्तीत तुम्ही सुधारून घ्या. कारण आम्ही अनुवादक प्रत्येक शब्द वाचतो, उडत वाचत नाही आम्ही. तर आधीच्या आठवड्यात मी त्यांना त्यांच्याच एका पुस्तकातली व्याकरणाची चूक कळवली होती, त्यांच्या ते लक्षात होतं. आणि मग मुलाखत म्हणजे आमच्या गप्पा संपायच्या वेळेला त्यांची हे आली, तिथे एडिटर आली. तर तिला असं रागवले नाहीत ते, म्हणजे हसत म्हणाले की भारतातली अनुवादिका आणि माझ्या ग्रामरच्या चुका काढते, तुम्ही काय करत होता. पण खूप छान बोलले. आणि मग अजूनही आहे आमचा कॉन्टॅक्ट. खूपच वेगळे अनुभव आहेत, खूप वेगळे. हे 2 व्यक्ती एवढ्या ग्रेट आहेत आणि त्यांच्याशी तुमचा एवढा चांगला संबंध आला. आता मला असं विचारायचं की एवढ्या पुस्तकांचं अनुवादन केलेलं आहे, तर मग असं कधी होतं का की भारतातली मूल्य आणि पाश्चात्य मूल्य, मग ते लिहिताना तुम्हाला कुठे असं जाणवतं काय की आता हे कसं लिहू मी, कारण आपल्याकडे हे वेगळ्या प्रकारे असतं. बरोबर आहे, अगदी. तर ते कसं मॅनेज करता? आता काय झालं, माझ्या अनुवादाच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे पहिली 2-3 पुस्तकं करेपर्यंत माझा अनुवादाच्या शास्त्राचा काहीच अभ्यास नव्हता. कारण मी एक हाऊसवाईफ होते आणि मी आवड म्हणून लिहायला लागले. मग त्याच्यानंतर लज्जा पुस्तक मीच केलेलं आहे, त्याला पुरस्कार वगैरे मिळाला, राज्य शासनाचा. तर त्यावेळी काय झालं की त्यावेळेला मला काही गोष्टी कळल्या की अनुवादकांनी काय करू नये. पण त्याच्या आधी माझ्याकडे एक पुस्तक आलं होतं, म्हणजे 3रं असेल, की जेव्हा अनुवादाच्या शास्त्राचा माझा काही अभ्यास नव्हता, आणि ते आयरिमिंग वॅलेसचं पुस्तक होतं. आता हे जे पाश्चात्य लेखक असतात त्यांच्या लिहिण्यात एक प्रकारचा मोकळेपणा असतो, किंवा ते बेडरूम सीन्स पण अगदी आरामात लिहू शकतात. मी पडले कोल्हापूरच्या छोट्या गावात
कॉलेजात शिकवणारी प्राध्यापिका, 2 मुलींची आई, मला झालं अवघडल्यासारखं. म्हणून बेडरूमचा सीन आला की तिथे 3 डॉट्स फक्त, सूचक काहीतरी लिहायचं. आणि त्यामुळे त्या पूर्ण पुस्तकामधले असे जे सीन होते ते मी कट केले सगळे. आणि मग लोकांच्या काही लक्षात आलं नाही ते, कारण ओरिजिनल जे ओरिजिनल वाचतात ते मराठी वाचत नाही, त्यामुळे ते खपून गेलं माझं. आणि मी अशी काळजी घेतली होती की मी स्वैर अनुवाद असं लिहिलं होतं. पण मग मी जेव्हा अनुवाद शास्त्र शिकले, नंतर मी शिवाजी युनिव्हर्सिटीत शिकवत होते अनुवाद, तेव्हा मला कळलं की हे चुकीचं आहे, हे करणं योग्य नाही. आणि याचं मूळ कारण असं आहे की जे मूळ साहित्यकृती असते ती दुसऱ्या कुणाची तरी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी असते आणि त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायचा अधिकार नाही. म्हणजे मग तुम्ही हेही करू डिलीटही करू शकत नाही, तुम्ही ऍडही करू शकत नाही. तारेवरची कसरत आहे एक प्रकारची. मग आणि त्याच्यामध्ये मी अनुवादाचं शास्त्र आता इतके वर्ष शिकवते पण आहे. मग त्याच्यात मी हा मुद्दा सांगते की स्वैर अनुवाद असं काही राजमान्य प्रकारच नाहीये, तो आपण मराठी लोकांनी काढलेला आहे. हा, तर मग मी तिथून पुढे असा डिसिजन घेतला की आपल्याला जर एखादं पुस्तक करणं अवघड वाटलं अश्लीलतेच्या दृष्टीने, तर ते आपण करायचंच नाही. म्हणजे जे अनुवादक बोल्ड असतील, त्यांना जे कम्फर्टेबल असतील त्यांनी करावं. पण मी मात्र अशा प्रकारे छेडछाड करून किंवा बदल करून मी कुणाचंही पुस्तक करणार नाही. म्हणजे हा महत्वाचा नियम आहे. महत्वाचा तुमची मूल्य वेगळी वेगळी असली तरी तुम्ही त्यातलं कट करू शकता काही. आणि आता कसं आहे की काही काही वेळेला आमच्यावर अशी पण वेळ येते की आपल्याला पटत नसलेल्या गोष्टी त्या अनुवादात असतात. मी सुद्धा असे केलेले आहेत अनुवाद. म्हणजे उदाहरणार्थ मी एका नेत्याच्या चरित्राचा अनुवाद केला, पण मला काही त्या नेत्याविषयी आदर नाही अजिबात. पण म्हणजे त्या चरित्रामध्ये जे काही त्या नेत्यांविषयी लिहिलंय त्याच्यावर माझा काही विश्वास बसला नाही. पण एका अनुवादकाने अलूफ राहायचं असतं. म्हणजे ते लेखकाचं मत आहे ते तुम्ही वाचकांपर्यंत पोहोचवताय आणि तुम्ही मध्ये एक नुसतं मीडियम आहात, एक सेतू आहात तुम्ही, एवढाच तुमचा रोल आहे. तर हे लक्षात घेऊन मी ते पुस्तक केलं. म्हणजे अशी पण मी काही पुस्तकं केलेली आहेत आणि मी आव्हान म्हणून केलेत की जी गोष्ट आपल्याला पटत नाही तरी पण त्या गोष्टीचा सुद्धा उत्तम अनुवाद करून त्याच्यावर वाचकांच्या उत्तम प्रतिक्रिया. फक्त ह्याला अपवाद अश्लीलतेचा आहे, कारण ते मी एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे, आई आहे, सासू आहे, सगळं आहे, तर ते पटत नाही. ते मग अशा आपण जसं म्हणलं तसं की त्यांची मूल्य आणि आपली मूल्यामध्ये फरक आहेच नक्की. मी त्यातलं जीवनच तसं आहे ना आपलं अजून. म्हणजे हळूहळू आता यायला लागलंय, पण तरी सुद्धा अजून आपल्याला ते वाचवत नाही. आणि ते मराठीत वाचायला तर आणखी त्रास होतो आपल्याला. नाही, आणि ते नाही होत, बरं नाही वाटत, वाचकांना सुद्धा त्याचं ते कम्फर्टेबल नाही. आणि मी काय म्हणते की ज्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय घडतं, जे आपण कल्पनेने इमॅजिन करू शकतो, त्याचं वर्णन कशाला असं. आणि माझी बरीचशी पुस्तकं आहेत ना, तर ती आबालवृद्ध वाचतात. म्हणजे अशी पुस्तकं नाही आहेत की जी फक्त अडल्टनी वाचावी अशी. आणि त्यामुळे लोकांना ते छान वाटतं. म्हणजे भेट द्यायला आता लोक लग्न समारंभात रिटर्न गिफ्ट म्हणून सुधा मूर्तींची पुस्तकं देतात. तर म्हणजे हे जे मी माझं स्टँडर्ड मी तसं ठेवलंय, मी ठरवलंय हे. बरोबर. आता भाषांतर आणि अनुवाद ह्याच्यातला थोडासा फरक, म्हणजे आता जे सांगितलं तसंच मला वाटतंय की काय फरक आहे. म्हणजे भाषांतर म्हणजे शब्दशः अनुवाद, शब्दाला प्रतिशब्द देणं, त्याच्यात भावार्थाचा विचार केलेला नसतो. मग भाषांतर कुठे कुठे लागतं तर लेजर बुकातल्या एंट्रीज, त्याच्यानं म्हणजे आता जर्मन मधनं मराठीत करायचंय, इंग्लिशमध्ये करायचंय, नंतर फोटो खालच्या कॅप्शन्स, ते सगळं, नंतर याद्या, हे सगळं भाषांतर आहे. अनुवाद याचा अर्थ तुम्ही त्या मूळ लेखकाच्या मनातले विचार, भावभावना, व्याकरण आणि संस्कृती हे सगळं पहिलं तीरावर पोचवतात. आणि म्हणजे त्यातला मूळ लेखकाने लिहिलेला आशय आणि स्पिरिट, कंटेंट अँड स्पिरिट, म्हणजे आशय आणि चैतन्य त्यातलं हे सगळं तुम्ही पोचवता. म्हणून मी नेहमी माझ्या वर्कशॉपमध्ये पण सांगते की शब्दाला प्रतिशब्द शोधायला जाऊ नका. असा विचार करा की हाच विचार मी जर मराठीत मांडायचा झाला, म्हणजे अनुवादाची भाषा मराठी असली तर मराठी माणूस कसं बोलेल हे,
तसं तुम्ही तसं लिहा. करायचं. म्हणजे अर्थाचं भावार्थाचं अंतर आहे ते, शब्दांचं अंतर नाही. हा आणि फरक आहे. समजा एखादा शब्दच एकदम नाही आला की आपल्या मराठीत त्या इंग्लिश शब्दाला हे नाहीच आहे, प्रतिशब्द नाहीये. नाहीये. म्हणजे एक मराठी शब्द आपला हो. आहे की खरकट, हा, अगदी छान उदाहरण दिलं, एकदम जगात छान. कुठेही तुम्हाला खरोखर, खरकट याला शब्द खरोखर. मिळणार नाही. आहेत असे खूप असे शब्द खूप आहेत. शब्द असतील ना. आता हे बघा, अजून काही काही उदाहरणं मी देते. हे बघा, कलश हा शब्द आहे की नाही आपल्याकडे. हो. कलश आहे, माठ आहे, गागर आहे, घडा हो, आहे, रांजण खरंच. आहे. आता इंग्लिशमध्ये पॉट आहे, व्हेसल आहे, पिक्चर आहे. तीन. हा, आता अजूनही असतील कदाचित, पण प्रश्न असा आहे की कलशचा जर अनुवाद मी इंग्लिशमध्ये पॉट असा केला तर कलशामध्ये जे संस्कृती आलेली आहे ती तुम्ही इंग्लिशमध्ये कशी आणणार? कारण कलश हा फक्त मंगल कार्याच्या वेळेला वापरता येतो, हो की नाही. मग तसं, किंवा आता अजून एक म्हणजे हे अजून एक उदाहरण आहे बरं का, की तुळशी वृंदावन. हो. आता तुळशी वृंदावन ह्याला जो सांस्कृतिक अर्थ आहे तो बेसिलला नाही आहे. त्याच्यानंतर काकस्पर्श. आता काकस्पर्श म्हटल्यानंतर मुळात पुनर्जन्माची कन्सेप्टच नाहीये इंग्लिशमध्ये, किंवा त्या आत्म्याला, आत्मा इथे म्हणजे अडकलेला असतो आणि मग आपण त्याला नैवेद्य दाखवतो आणि मग त्याला वचन देतो आपण की बाबा मी तुझ्या मुलांचं व्यवस्थित करीन, आणि मग तो इथला अडकलेला जीव तो म्हणजे कावळाशी होतो, म्हणजे काकस्पर्श. तर आता ही कन्सेप्टच नाहीये ना तिकडे. पण मग अशा वेळेला येतो प्रॉब्लेम येतो. पण मग आमच्याजवळ पर्याय असा असतो, 3 पर्याय असतात. एक म्हणजे कंसामध्ये, त्याला व्याख्यानुवाद म्हणतो आम्ही, की जास्त शब्दामध्ये त्याचा अर्थ स्पष्ट करायचा. फारच मोठा असेल, म्हणजे बरंच लिहावं लागत असेल तर फुटनोट देतो आम्ही, किंवा कथानकाच्या ओघात सांगतो. म्हणजे कारण काही काही वेळेला काय होतं, असं फुटनोट वगैरे म्हटलं ना की थोडा रसभंग होतो ना, म्हणून मग वाचता वाचता त्याचा अर्थ स्पष्ट करून टाकायचा आणि तो असा सहजगत्या करायचा. म्हणजे असं वाटतं का म्हणे की अनुवादात कुठेतरी खडा आलाय, भातात खडा येतो, स्मूथली करायचा. पण आपला उद्देश असा आहे की वाचकाला ते समजलं पाहिजे. बरोबर. तर वाचकापर्यंत त्या लेखकाच्या भावना पोहोचल्या पाहिजेत. बरोबर. लीनाताई, तुम्ही जर्मनमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहात आणि जर्मन MA केले पुणे विद्यापीठात. तुम्ही आता इंग्लिशचं भाषांतर करता, मग जर्मन पुस्तकांची काही भाषांतर केली? अजून नाही केली, पण माझी इच्छा आहे करायची. पण काय झालंय, मी आता कामात इतकी बुडून गेलेली आहे की ते म्हणजे तसं पुस्तक सापडणं आणि मग त्याचे हक्क घेणं आणि मग तो अनुवाद, म्हणजे पण माझ्या आहे, डोक्यात आहे ही गोष्ट. जर्मन मध्ये काय झालं माहितीये का, माझा जर्मन विषयाशी पासून मी थोडी बाजूला अशी झाले की माझं लग्न होऊन मी मुंबईला गेले. सुरुवातीला कोल्हापूरच्या आधी मुंबईला गेले मी, आणि मुंबईला आम्ही जिथे राहत होतो ना, तर तिथनं काहीच करण्यासारखं नव्हतं. खूप लांब आम्ही अंधेरी ईस्टला खूप लांब राहत होतो, आणि मुली छोट्या होत्या माझ्या. तर नंतर माझ्या यजमानांची नोकरी जरा, म्हणजे त्यांना खूप असं ट्रॅव्हलिंग वगैरे असायचं, तर त्यामुळे मला जर्मनला काही स्कोप मिळाला नाही तिथे. पण मनातल्याला लेखक स्वस्त बसू दे ना, मग तिथे मराठी लायब्ररीच नव्हती, आमची कॉस्मोपॉलिटन सोसायटी. मग काही दिवसांनी तिथे एक इंग्लिश लायब्ररी आली. मग मी झपाटल्यासारखं इंग्लिश वाचायला सुरुवात केली, आणि मग मला इतकी गोडी लागली. तर मला आठवत आहे, लहान मुलींसारखी मी वही घातली होती आणि अवघड एक्सप्रेशन्स लिहून काढायची, आणि 2-3 वर्ष इंग्लिश वाढवलं मी. आणि मग काय झालं, आधी हे अनुवादाचं माझ्या डोक्यात पण नव्हतं काही. एक दिवस आमच्याकडे माझ्या यजमानांचे एक सहकारी जेवायला आले, त्यांच्याबरोबर त्यांची बायको आणि छोटं मूल. त्या मुलाला सांभाळायला बाई, सगळा तो लवाजमा आमच्या घरी आला. आणि मग गप्पा जेवण झाल्यावर गप्पा. तर त्याची बायको होती इंजिनियर, ती चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये कॉर्पोरेट जॉब करत होती, मी हाऊसवाईफ. तर त्यांनी मला असं कॅज्युअली प्रश्न विचारला की अगं लीना, तू काहीच करत नाहीस का बरं का? अगं जरा पाळणा घर वगैरे तरी काढ, म्हणजे आमच्या हिच्यासारख्या ज्या शिकलेल्या वगैरे बायका असतात त्यांची सोय होईल. तर मला खूप वाईट वाटलं ऐकून. मला अक्षरशः स्वतःची लाज वाटली. मला त्याचा राग नाही आला, कारण तो म्हणाला ते बरोबरच होतं. मी काही करतच नव्हते, एवढं शिकून मी काहीच करत नव्हते.
मग मी जरा असं काहीतरी उत्तर दिलं त्याला की माझ्या मुली मोठ्या झाल्या की मी काहीतरी करणार आहे. मग त्या रात्री मला झोप आली नाही अजिबात. आणि मग माझ्या मनात विचार आला की आपण काय करू शकतो घरी बसून. तर पांढऱ्यावर काळं करू शकतो, कारण मी लहानपणापासून लेखणी चालवलेलीच आहे पहिल्यापासून, शाळेपासून. पण अनुवाद कधी केला नव्हता. फक्त कॉलेजात असताना एका जर्मन कथेचा अनुवाद केला होता आणि तो हौस मासिकात छापून आला होता. तेवढीच पुण्याई होती माझी. पण मी जे 3 वर्ष झपाटल्यासारखं वाचन केलं होतं आणि इंग्लिश वाढवलं होतं, म्हणजे त्याच्या मागे हेतू काहीच नव्हता. पण मराठी एकतर स्ट्रॉंग होतच. आणि मग माझ्या डोक्यात आलं की आपण त्यावेळेला अनुवाद केला होता, तर मग आपण अनुवादच का नाही करायचा. आणि जस्ट काही दिवसांपूर्वी मी एक खूप सुंदर पुस्तक वाचलं होतं. त्याचं नाव आउटरेज बाय हेनरी डेंकर. आणि ते वाचता वाचता माझ्या मनात आलं होतं की आई, मावशी, आजी सगळ्यांना वाचनाची आवड आहे, पण त्या काही इंग्लिश वाचणार नाही, तर आपण मग असं तेव्हा नुसतं एवढाच विचार मनात आला होता. पण मग त्या रात्री मी ठरवलं की मग पुस्तक आपण तेच का नाही करू. म्हणून मग मी नंतरचे 4 महिने झपाटल्यासारखा त्याचा अनुवाद केला आधी. आणि मिडल क्लास वृत्तीमुळे पाठकोऱ्या कागदांवर अनुवाद केला. त्याच्यानंतर मग तो फेअर केला आणि मग तो नंतर पुण्याला पाठवला आईसाठी. आई फाईल पाठवून दिली, मग घरी सगळ्यांनी वाचला. आणि मग पुढच्या वेळेला मी जेव्हा सुट्टीत पुण्याला गेले तेव्हा सगळे म्हणाले, अगं तू किती सुंदर लिहिलंयस, हे प्रसिद्ध झालं पाहिजे. मग प्रकाशकांच्या शोधात हिंडले. मग मेहता प्रकाशनाने मला ब्रेक दिला पहिला. मग तिथे काही गोष्टी मात्र मी शिकले. तर ती म्हणजे इथे अनुवाद करू इच्छिणारे जर कोणी असतील तर त्यांना मला एक सांगायचंय की तुम्ही डायरेक्ट एखादं पुस्तक आवडलं म्हणून अनुवाद करू नका, कारण त्याच्यात टेक्निकल गोष्टी इतक्या असतात की मूळ लेखकाची परमिशन घ्यावी लागते, त्यांना रॉयल्टी पे करायला लागते. मग माझे प्रकाशक मला म्हणाले की तुमचं नशीब चांगलं म्हणून या पुस्तकाचा अनुवाद झाला नव्हता आणि आम्हाला त्याची परमिशन मिळाली आणि आपण तो छापू शकलो. नाहीतर तुमचं श्रम वाया गेले असते. तर म्हणजे थेट आम्ही देऊ तुम्हाला अनुवाद करायला, तुम्ही डायरेक्ट करू नका. अच्छा. आणि मग तिथून ती लिंक सुरू झाली. आणि पहिल्याच पुस्तकाला खूप छान रिव्ह्यू झाले, मोठे मोठे रिव्ह्यू छापून आले. तर त्यामुळे मग मलाही जरा हुरूप आला थोडासा, आपण काहीतरी करू शकतो. आणि थोडं माझा भाव वाढला घरी थोडासा. मुलींना वाटायला लागलं ना, मिस्टरांना वाटायला लागलं की काहीतरी करते ही आता. म्हणजे त्या रात्री जे एका वाक्याने मी त्या मित्राचे आभार मानायला पाहिजे. मी म्हणते इट वॉज अ टर्निंग पॉइंट इन माय लाईफ. नाही तर मी कदाचित. पण तुम्ही तो पॉझिटिव्हली घेतला ना. दुसरी एखादी असती तर म्हणजे तिला असं वाटलं असतं की काय मला असं म्हणा. आणि मग पुढे काय झालं की कोल्हापूरला आमची बदली झाल्यावर तिथे मात्र मला कॉलेजमध्ये शिकवायचा चान्स मिळाला. त्यामुळे मी जर्मन शिकवलं. असं नाही की मी वाळीत नाही टाकलेलं, जर्मन शिकवलं मी. पण मी अनुवाद मात्र इंग्लिश मधनच केले. पण करीन, मी प्रॉमिस करते एखाद्या तरी जर्मन पुस्तकाचा अनुवाद करीन. आता की जर्मन मध्ये सुद्धा काही साहित्यकृती असतील, खूप सुंदर आहे. नक्की करीन मी. ऑल द बेस्ट. येस. लीनाताई, तुम्ही अनुवादाच्या कार्यशाळा पण घेता. म्हणजे आता समजा आत्ताच झालं ना की ज्यांना अनुवाद करायचा तर त्यांनी शास्त्रोक्त शिक्षण घ्यायला पाहिजे. हो, बरोबर आहे. तर ते शिक्षण तुम्ही देता. हो. तर त्याबद्दल थोडंसं सांगा ना. हो, काय झालं करोना काळामध्ये जेव्हा आपण सगळे घरात बसलेले होतो तेव्हा या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा कार्यशाळांची वगैरे सुरुवात झाली. तेव्हा विश्व मराठी परिषदेच्या लोकांनी मला अप्रोच केलं आणि मी तशी पहिल्यापासून टेक्सावी आहेच. म्हणजे मला माध्यमांची भीती वाटत नाही अजिबात, मी बोलू शकते. तर मग त्यांनी मला असा प्रस्ताव ठेवला की 4च दिवसाची आपली कार्यशाळा आहे, कारण जास्त ठेवली तर लोक येणार नाहीत आणि तो प्रयोग नवीन होता ना आमचा. आणि 4 दिवस 1 तास रोज. तर मी त्यांना म्हटलं की अनुवाद या विषयाची ओळख तर डेफिनेटली होईल, किंवा काय करावं काय करू नये असं चांगलं. बरं, मी तर हाडाची शिक्षिकाच आहे ना, तर त्यामुळे माझ्या दृष्टीने चांगली संधी आली होती. मग मी महिनाभर जवळजवळ खूप अभ्यास केला. माझ्याकडे मटेरियल खूप होतं, कारण मी शिकवत होते ना आधी अनुवाद, तर त्यामुळे खूप होतं. पण त्यातलं किती घ्यायचं, काय घ्यायचं. आणि मग माझ्या मनात काय आलं की आता
ऑलरेडी आपण 60+ आहोत. मग आता ह्याच्यानंतर पुढे मी अजून किती वर्ष करत राहणार? तर आपल्यानंतर आपली जी लेगसी आहे ती कुठेतरी पुढे पोहोचायला पाहिजे. आणि मला वाटतं हे प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे नाव मिळवणाऱ्या व्यक्तीचं कर्तव्य आहे. म्हणजे केवळ लेखनाचंच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात की आपला वारसा पुढे चालू राहायला पाहिजे. आणि मग अशा मी हजारो विद्यार्थ्यांना शिकवलं. कारण आता आम्ही 19-20 सालापासून घेतोय खूप कार्यशाळा. अजूनही अनेक विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आपली अनुवादित केलेली पुस्तकं मला पाठवतात की त्यांनी केलेले आहेत सक्सेसफुल अनुवाद. आणि त्याच्यामध्ये स्वतःची 20-20 पुस्तकं प्रसिद्ध झालेले अनुवादक पण आहेत. आणि 12वीतली करिअरच्या दिशेने चाच पडणारी मुलं आहेत, गृहिणी आहेत. तुम्हाला गंमत वाटेल, करोना काळामध्ये बरं का आम्ही काय करतो की ती कार्यशाळा चालू असताना आम्ही माईक आणि व्हिडिओ त्यांना बंद ठेवायचो. आणि मग शेवटच्या 10 मिनिटात मी सगळ्यांना सांगते की मला प्रश्न विचारा, तुम्हा आणि चेहरे तरी बघू द्या, मला मी कोणाला शिकवते ते तरी बघू द्या. तर एकदा आंब्याच्या झाडाखाली मोबाईल घेऊन एक मुलगा शेतात बसलेला होता आणि तो अनुवादाची कार्यशाळा करत होता. एकदा एका बाईंनी आपल्या ज्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स असतात त्याच्यामधनं कार्यशाळा केली माझी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3 ते 4 वेळेला पुन्हा रिपीट कार्यशाळा पण करणारे लोक आहेत. कारण प्रत्येक वेळेला मी नवीन देते, माझ्याकडे देण्यासारखंच इतकं आहे की मी म्हणते रिपीट कशाला करायचं, नवीन उदाहरणं द्यावी, नवीन शिकवावं. तर त्यामुळे माझ्याकडे रिपीट पार्टिसिपंट्स खूप येतात कार्यशाळेत. तुमचं पुस्तक प्रसिद्ध झालंय अनुवाद आणि अनुवादातून अनुसर्जनाकडे. ती म्हणजे त्याची कन्सेप्ट थोडीशी क्लिअर करते मी. आपण इतके वर्ष नुसतं अनुवाद म्हणत होतो, पण मग हळूहळू लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या की ही एक सर्जनशील क्रिएटिव्ह अशी प्रक्रिया आहे. कारण अनुवादकाला नुसतं भाषांतर करून चालत नाही, तर त्याच्यातली क्रिएटिव्हिटी असते, तो लेखकही असावा लागतो. आणि म्हणून मग अनुवादाला आजकाल ट्रान्सक्रिएशन असं म्हणतात. आणि मग त्याचा मराठीमध्ये आम्ही त्याला अनुसर्जन असं म्हणतो. म्हणजे जे आपलं नाहीच आहे ते आत्मसात करायचं, त्याला आपल्या भाषेची अंगडी टपडी चढवायची आणि मग ते दुसऱ्याकडे बाळ नेऊन सोपवायचं. तर त्याला म्हणजे सुधा मूर्ती जे म्हणतात यशोदा, तर ते त्याचसाठी येते की त्याच्यामध्ये ती एक प्रकारची क्रिएटिव्हिटी लागते अनुवादामध्ये. तर म्हणून आणि हे जे पुस्तक आहे ते मी हेच वाचक डोळ्यासमोर ठेवलेत की ज्यांना पुढे अनुवादाच्या क्षेत्रात यायचंय आणि मला कुणाचा गायडन्स नव्हता, मी चुकत मागत शिकले. तर मी अनुभव 38 वर्षाचा अनुभव आहे मला. तर यातून मी जे काय शिकले ते त्यांना द्यावं आपण. म्हणजे मग ते कमी स्ट्रगल पडेल त्यांना. आणि त्याचा अर्धा भाग आहे तर तो असं आत्मकथन टाईपचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या लहानपणापासून अनुवादाच्या ह्याच्याकडे मी कशी आकर्षित झाले, ती बीज कशी पडली, मला कुठले वाचक भेटले, कुठले मोठे मोठे लेखक भेटले, सगळे अनुभव आहेत त्याच्यात. आणि अशी 5 व्यक्तिरेखा आहेत की ज्यांनी माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण दिलं. तर आत्मकथन म्हणजे ते अनुवादाच्याच संदर्भातलं आहे, पण ते आहे. आणि मग पुढचा जो सेक्शन आहे तो पूर्णपणे अनुवादाचे तंत्र आणि मंत्र, डूज अँड डोंट्स, काय करावं काय करू नये. आपल्या बिंग वुमन मध्ये तुम्ही हा एक लेख दिला होता. बरोबर. आणि त्याच्या आधी पण बरेचसे लेख दिले होते. लीनाताई आपल्या बिंग वुमनच्या लेखिकाच आहेत, म्हणजे अजून एक लेखिका आपल्या भेटीला आलेल्या आहेत यावेळेला. लीनाताई, एखाद्या पुस्तकाच्या बद्दलचा एखादा अनुभव आहे का तुमच्याकडे की जो अविस्मरणीय आहे? सांगा. अनुभव तर खूपच आहेत, पण मी लज्जा पुस्तकाच्या बाबतीतला सांगते. लज्जा पुस्तक जेव्हा आलं तेव्हा तस्लिमा नसरीन देशोधडीला लागली. कारण बांगलादेशामधले जे मूलतत्ववादी होते, कट्टरवादी, त्यांनी तिच्यावर तिच्या हेच केलं, फतवाच काढला. आणि मग ती तिथून पळून वगैरे गेली. तर ते पुस्तक पहिलं इंग्लिश आणि हिंदीमध्ये आलं. आणि त्याच्यानंतर माझ्या प्रकाशकांनी त्याचे हक्क घेतले होते. यातली कसलीही मला कल्पना नव्हती. मी वयाने खूप लहान होते आणि माझी आधीची फक्त 3च पुस्तकं प्रसिद्ध झाली होती. मग तसं काही नाव बी मिळालेलं नव्हतं, काहीच नव्हतं. आणि मी आरामात
उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या माहेरी गेलेली होते. तर कोल्हापूरहून प्रकाशकांचा फोन आला मला की तुम्ही, त्यांचं एक ऑफिस कोल्हापूरला होतं आणि एक पुण्यात होतं, तर मी तुम्हाला एक पुस्तक पाठवतो, ते तुम्ही कुरिअरनी पुस्तक आलं की ताबडतोब वाचा आणि तुम्ही करणार का नाही एवढंच मला सांगा, तुम्हाला जमेल का नाही. पुस्तकाचं नाव सांगितलं नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी कुरिअरनी पुस्तक आलं होतं, ते लज्जा डायरेक्ट. तर ते मी वाचलं. मग मी त्याच्यानंतर मी त्यांना फोन केला, म्हटलं पुस्तक जमायला काही प्रॉब्लेम नाही, मी करू शकेन, पण मला खूप भीती वाटते. कारण म्हटलं की मला 2 मुली आहेत लहान, मी मध्यम मिडल क्लास बाई आहे म्हटलं मी, तर उद्या म्हटलं माझ्या डोक्यावर कोणी फतवा वगैरे काढला तर मी काय करू. तर ते म्हटलं असं होणार नाही, कारण आपला भारत देश लोकशाही राष्ट्र आहे आपलं, महाराष्ट्र प्रगत आहे आणि अशी पुस्तकं वाचणारे सुसंस्कृत लोक असतात, तुम्ही अशी काळजी करू नका, पण तुम्हाला जमणार आहे का नाही. तर मी म्हटलं मला नक्कीच जमणार आहे. मग ते मला बोलता बोलता म्हणले, ऍक्च्युली बऱ्याच मोठमोठ्या लेखकांनी माझ्याकडे वर्णी लावली, कारण ज्यांना जसं कळलं लोकांना की हे पुस्तक मेहतांकडे हक्क आलेत, तसे बऱ्याच लेखकांनी माझ्या मागे लकडा लावलाय. मग मी म्हटलं मग तुम्ही मला का देताय, त्यांना द्या ना. तर ते म्हणले नाही, कारण ते स्वतः पण वाचक आहेत, सुंदर वाचतात ते अतिशय. तर ते म्हणले की तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही उत्तम अनुवाद कराल, तुम्ही वेळेत अनुवाद कराल आणि मुख्य म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनचं काहीही त्याच्यात घालणार नाही, अशी मला 100% खात्री आहे. आणि म्हणे मी लेखकांच्या बाबतीत हे सांगू शकत नाही, कारण लेखकांच्या मनात उर्मी असते ना क्रिएटिव्हिटीची, तर अनुवादकाला जो एक अलिप्तता लागते अनुवादकाला, तर ती लेखकांमध्ये असेलच असं नाही. तर माझा तुमच्यावर विश्वास आहे. मग त्याच्यानंतर 1 महिन्याच्या आत आम्हाला ते आणायचं होतं. त्यांनी तर डेट पण डिक्लेअर केली होती की आम्ही 1 महिन्याच्या आत ते पुस्तक बाजारात आणतोय. आणि लोकांनी हे कॉपी रिझर्व करून ठेवल्या होत्या आपल्या, पण वाचले. हो ना. आणि मग काय झालं, मग मी दिवसभर काम करायचं. मी तेव्हा 16 तास काम करत होते दिवसाचे. आईकडेच होते, नाही आईकडे आलेली होते, घरात काही बघायचं नसायचं, पहाटे उठलं की सुरू. आणि मग संध्याकाळी त्यांच्या ऑफिसचा यायचा बॉय, ऑफिस बॉय, आणि माझी तेव्हा हस्तलिखित होतं, तर कॉम्प्युटर नव्हतं तेव्हा, तर मग ते घेऊन जायचा तो. आणि मग ते रात्रभरात आमचे एडिटर चेक करायचे. आणि मग दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये जायची आणि मग त्याच्यावर आमची चर्चा सगळी. बरं, पुस्तकावर इतकी बारीक नजर ठेवून होते लोक की थोडी सुद्धा चूक केलेली चालणार नाही. बहुचर्चित वादग्रस्त पुस्तक म्हणजे अनुवादकावर शेकायचं ना, काही चुकीचं जगात ते हे झालं होतं. एक्झॅक्टली. तर मग एकच गमतीदार किस्सा त्यातला सांगते की मी एक अनुवाद केला होता आणि त्याच्यामध्ये एकच असं वाक्य होतं, भात आणि मासळीचं रुचकर जेवण. तर आमच्या एडिटरनी त्या रुचकर शब्दाला गोल केला होता लाल आणि क्वेश्चन मार्क टाकला होता. ते म्हणले रुचकर कुठून आलं. तर मी म्हटलं की मी काय मासे खात नाही, पण मी असं ऐकलंय की मासळीचं जेवण रुचकर असतं. तर होय तुमचं मत झालं, तिने लिहिलंय का. तर मी म्हटलं म्हणजे मी माझा अनुवाद चांगला होण्यासाठी एवढं सुद्धा ऍड करायचं नाही, एक विशेषण. ते म्हणले नाही. मग तेव्हा त्यांनी मला सांगितलं की इट इज समबडी एल्सेस इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, म्हणजे तुम्हाला विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद काही मनाचं घालायचं नाहीये तुम्ही. म्हणजे मग भात आणि मासळीचं जेवण एवढं असंच ठेवलं मग ते आम्ही, भात आणि मासे असं जेवण असंच ठेवलं आम्ही ते. तर हे मी त्या पुस्तकाच्या वेळेला इतकं काटेकोर हे मी शिकले आणि त्यानंतर मी शिवाजी विद्यापीठात शिकवायला गेले. आणि तेव्हा मग मी व्यवस्थित अभ्यास केला आधी अनुवादाच्या शास्त्राचा. पण ते लज्जामुळे जी मला प्रसिद्धी मिळाली त्याच्यामुळे अनेक संस्थांनी मला आमचे पदाधिकारी खूप खूप बऱ्याच संस्था. तुम्हाला खूप मानपत्र मिळाली बरीच. हो, पुण्यातल्या बऱ्याचशा संस्थांकडून मिळाली आहेत. आणि पुस्तक म्हणजे राज्य शासनाचे 2 पुरस्कार मिळाले, लज्जासाठी मिळाले आणि वाईजण अदरवाईज. अजून कुठले पुरस्कार. जांभेकर बाळशास्त्री जांभेकर आहे, जी.ए. कुलकर्णी पुरस्कार आहे. त्याच्यानंतर मलाच आता आठवत नाहीत, इतके जास्त पुरस्कार आहेत. आणि मानपत्र पण आहे. एसपी कॉलेज रक्षक, स्पोर्ट्स, नंतर रोटरी क्लब तर्फे मिळालेला आहे. खूप
खूपच आहेत, म्हणजे आता जागा नाही ठेवायला. हो नाही, पण कामच एवढं आहे ना, 38 वर्ष जवळजवळ. पण खरं सांगू तुम्हाला, अगदी खरं, हे अगदी पुस्तकी वाक्य वाटेल, पण सगळे मानसन्मान एकीकडे आणि वाचकांचं प्रेम एकीकडे. ते आहे, इतकं प्रेम मला मिळालं ना, म्हणजे मी पुस्तकात पण हे वाक्य लिहिलंय की अनुभव काही कडू काही गोड, असं त्या प्रकरणाचं नाव आहे. तर कडू अनुभव फारच कमी आहेत. जे आहेत ते गोडच अनुभव आहेत सगळे, कारण खूप प्रेम करतात ते एवढं साहित्य. म्हणजे आता मी स्वतः वाचलेली 2-3च पुस्तकं आहेत, म्हणजे आधीची बरोबर किंवा ओरिजिनल, पण त्याचे अनुवाद करणं म्हणजे खूपच अवघड आणि याचं काम आहे. कारण खूप समाधान देणारं काम आहे ते. आणि आम्ही जेव्हा अनुवाद, म्हणजे मी माझ्यापुरतं तरी बोलते की मी जेव्हा त्या अनुवादाचं काम करत असते ना, तेव्हा माझ्या मनात दुसरा काहीही विचार येत नाही, फक्त तेच. म्हणजे हे पुस्तक प्रसिद्ध कधी होईल, काही वेळेला 4-5 वर्ष पण लागतात, काही वेळेला पुढच्या महिन्यात प्रसिद्ध होतं. कारण त्यांच्या प्रायोरिटी प्रमाणे. दुसरं म्हणजे पुस्तक वाचकांना आवडेल का, त्याला प्रसिद्धी मिळेल का, पुरस्कार मिळेल का, काहीही मनात विचार येत नाही. बरोबर. म्हणजे आपलं काम आहे आणि आनंद मिळतो, निर्मळ असल्यासारखं आहे की आपलं काम करत राहायचं. खूप छान. अगदीच. आता तुम्ही जवळजवळ 67 पुस्तकांचा अनुवाद केलेला आहे आणि जगातल्या उत्तमोत्तम लेखकांच्या साहित्यकृतींचा, जे मगाशी मी म्हणलं तसं. पण ते जे वाचताना, म्हणजे त्यांचं जे तुम्ही साहित्य वाचता, तेव्हा तुमच्यावरती त्या वाचनाचा काय परिणाम होतो? म्हणजे खूपच मोठा परिणाम होतो. म्हणजे मी असं म्हणेन की 38 वर्षापूर्वी एक गृहिणी असलेली मी आणि आत्ताची मी, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यात एक म्हणजे हे जागतिक साहित्य आहे की जे आपल्या 4 भिंतीमध्ये, मी जर कायम फक्त मराठीच लिटरेचर वाचत राहिले असते तर जो दृष्टिकोन थोडा संकुचित राहतो. तर माझ्यावरच असं नाही, तर मला वाटतं की या अनुवादाचा जो भला मोठा प्रवाह आता आपल्याकडे येतोय, तर मी अनुवादाला असं म्हणते की ती जगाची खिडकी आहे आणि संबंध ज्ञानाचे जे प्रकाश किरण आहेत ते आपल्यावर येतात. तर त्यामुळे जर अनुवाद वाचून वाचकांवरच त्याचा इतका परिणाम होत असेल, तर तुम्ही इमॅजिन करा की माझ्यावर त्याचा किती परिणाम झाला असेल. एक गोष्ट तर मी सांगते की मी जेफ्री आर्चर यांच्याकडनं सुंदर भाषा कशी असते शिकले. त्याच्यानंतर मी संजया बारूंचं पुस्तक केलेलं, द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर. तर राजकारणाचा अभ्यास मला त्याच्यासाठी करायला लागला. नंतर बाबा आमट्यांच्या चरित्राचा अनुवाद केलाय, इंदिरा गांधींच्या चरित्राचा अनुवाद केलाय. म्हणजे मी फक्त मला स्वतःला फिक्शन पुरतं रिस्ट्रिक्ट ठेवलेलं नाहीये, तर मी वैचारिक पुस्तकं पण केली. आणि माझा आवडता जॉनर म्हणजे मला बायोग्राफीज आणि ऑटोबायोग्राफीज खूप आवडतात करायला. पण फक्त एक असतं की याचे अनुवाद करणं खूप अवघड असतं, कारण आपल्याला खूप संदर्भ ग्रंथांचं वाचन करायला लागतं. कारण ते जे तुम्ही वाचता, आता इंदिरा गांधींचं नाही, कारण एखादा रेफरन्स येतो पुस्तकात, म्हणजे जो मूळ लेखक असतो तर तो पासिंग रेफरन्स असतो, पण तो रेफरन्स मलाच माहिती नसेल तर मग म्हणून मी तुम्हाला सांगते, उदाहरण देते मी की ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मध्ये एक उल्लेख होता, संजय बारूंनी केला होता की राजीव गांधींनी युनोमध्ये जे भाषण केलं होतं त्यात त्यांनी एक वाक्य असं वापरलं होतं, असा रेफरन्स होता. तर मी इंटरनेटवरनं ते युनोचं त्यांचं भाषण शोधून काढलं. नंतर माझं जे हे पुस्तक आहे ना, मध्यस्थ पुस्तकामध्ये, किंवा बेटी महमूदीचं नॉट विदाउट माय डॉटर, अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे. तर याच्यामध्ये कुराणातले रेफरन्सेस आहेत, बायबल मधले रेफरन्सेस आहेत. आता तुम्हाला म्हणजे गंमत सांगते मी की तो रेफरन्स होता, तर तो बेटी महमूदीच्या पुस्तकात त्याचा तिने पूर्ण इंग्लिश अनुवाद केला होता. आता ॲज अ ट्रान्सलेटर मी कुराणाचा मराठी माझ्या भाषेत अनुवाद करणं योग्य नाही, म्हणून मी माझे एक स्नेही होते त्यांच्याकडनं कुराणाची मराठी प्रत मागवली आणि त्यातनं मी ते शोधून काढलं. बरं, तुम्हाला माहितीये का, काही वेळेला रेफरन्स असतात ना, त्यांना पान नंबर वगैरे काहीच नसतो. म्हणजे मी अख्खं कुराण वाचून काढलेलं आहे, अख्खं बायबल वाचून काढलं मराठी मधलं, कारण बेटी महमूदीच्या पुस्तकात बायबलचा रेफरन्स आहे. तर आम्हाला खूप अभ्यास करायला लागतो. आता एखाद्या जेफ्री आर्चरच्या पुस्तकात गोल्फच्या गेमचा चॅप्टर आहे, क्रिकेटच्या गेमचा चॅप्टर आहे, तर मला गंध सुद्धा नव्हता त्या गोल्फच्या गेमचा, पण माझा अनुवाद सरस व्हावा म्हणून मला त्याचा अभ्यास करायला लागला.
तर या दृष्टीने आपण आपोआप समृद्ध होत जातो. म्हणजे कदाचित मी लेखिका असते तर एवढं ज्ञान मला नसतं मिळालं, कारण मी एवढं संशोधन करायला गेले नसते ना त्याच्यात. बरोबर. म्हणजे माझ्या दृष्टीने मी असं पॉझिटिव्ह पॉइंट. अगदीच बरोबर आहे, हेच खरं आहे. म्हणजे आता एवढ्या सगळ्यांची बायोग्राफीज आणि एवढ्या फिक्शन आणि एवढं लिहिलंय, एवढ्याचा अनुवाद तुम्ही केला, पण ह्यातलं मग तुमचं आवडतं कुठलं पुस्तक आहे? म्हणजे एखाद्या आईला म्हणावं की तुझं लाडकं मूल कुठलं, ते पण कुठल्या मुलासाठी जास्त त्रास. तरी सुद्धा मी असं म्हणेन की 2 पुस्तकं आहेत. त्यातलं पहिलं माझं विद्रोह जे पुस्तक आहे ते माझं पहिलं बाळ आहे, म्हणजे आउटरेज. तर तो अनुवादाचा जो प्रयत्न हे केलेला, त्या पुस्तकाविषयी असं सांगते मी की ते पुस्तक जेव्हा मी केलं पहिल्यांदा, तेव्हा मला अनुवादाची तंत्र अवगत नव्हती. तर त्यामुळे मी तो अनुवाद केला आणि त्याचा रिव्ह्यू पण चांगले आले. अजूनही जर ते पुस्तक मी त्याच रूपामध्ये वाचलं तर अजूनही एक कादंबरी म्हणून मला ती योग्य वाटते. म्हणजे मला त्यात काही चुका सापडत नाहीत. पण त्या पुस्तकाच्या वेळेला मी एक मोठी गडबड केली होती, आणि ती म्हणजे मी परिच्छेदाचे समरी लिहिली होती त्याच्यात, विच इज नॉट अलाउड. तुम्ही प्रत्येक वाक्याचा अनुवाद केला पाहिजे. तुम्ही असं पॅराफ्रेझिंग करून लिहून संक्षिप्त स्वरूपात पुस्तक देणं अजिबात मान्य नसतं ते. पण मला तेव्हा हे काही कळत नव्हतं, आणि मग मला वाटायचं की एवढी मोठी वर्णनं आपले मराठी वाचक वाचतील का, कारण परदेशी लोक खूप जास्त वर्णन करतात, फार बारीक सारी. म्हणून मी ते जरासं असं केलं. मग आता करोना काळामध्ये सुनील मेहतांनी माझ्या पुढे असा प्रस्ताव ठेवला की तेव्हा ते आउट ऑफ प्रिंट झालं होतं ना, बरेच वर्ष झाली होती. तर ते म्हणले की आपण विद्रोह परत काढूयात का, तुमचं काय मत आहे? तर मी त्यांना म्हटलं की काढूया, पण मला ते पुन्हा रिराईट करायला आवडेल. तर ते म्हणले का हो? तर मी म्हटलं की असं असं आहे त्याच्यात, मी अशा अनुवादकांनी करू नये अशा गोष्टी मी केल्यात की मी पॅराफ्रेझिंग केलंय आणि हे माझ्या मनाला पटत नाही. मग ते म्हणले तुम्ही अख्खं पुस्तक रिराईट करणार का? तर म्हटलं मी करीन. म्हणून मी ते पूर्ण पुस्तक रिराईट केलं, पूर्ण रिराईट केलं मी, आणि मग ते पुस्तक आता योग्य रूपामध्ये आलेलं आहे. आणि मला खूप आनंद मिळाला ते करताना, कारण मी तुम्हाला म्हटलं की माझा काही कमर्शियल ऍटिट्यूड नाहीये त्याच्याकडे बघण्याचा. तर त्यामुळे माझ्या मनाला असं वाटलं की आपण 100% दिले पाहिजेत, म्हणून मी ते रिराईट केलं. त्यामुळे ते माझं पुस्तक आवडतंय. आणि दुसरं पुस्तक ज्याने मला भरभरून प्रेम दिलं वाचकांचं ते म्हणजे नॉट विदाउट माय डॉटर. तर म्हणजे रात्री बेरात्री मला फोन यायचे, पुस्तक हातातलं ठेवलं आणि रडू आलं, आणि रडून फोन केला. म्हणजे त्या काळी लँडलाईन असायची ना कोल्हापूरमध्ये, त्यामुळे नावावरनं फोन करायचे लोक. तो सिनेमा बघताना सुद्धा मला म्हणजे डोळ्यात पाणी येतं. म्हणजे मी पुस्तक नाही वाचलेलं, मी डायरेक्ट तो पिक्चरच. खूप सुंदर पुस्तक आहे. आणि मी ते जेव्हा त्याचा अनुवाद करत होते ना, तेव्हा त्यातली जी छोटी मुलगी आहे ना माहतो, तर माझी मुलगी त्याच वयाची होती मोठी. आणि मग पदोपदी म्हणजे खरं म्हणजे अनुवादकांनी ना इन्व्हॉल्व्ह व्हायचं नसतं पुस्तकात, पण मी झालंय त्याच्यात इन्व्हॉल्व्ह, कारण मला सारखं त्या बेटीच्या जागी मीच आहे असं वाटायचं, आणि माझीच मुलगी आहे, आणि आपल्यावर असा प्रसंग आला तर काय करू आपण, कसे जाऊ यातनं सुटून. मग माझ्या मनात यायचं की मी तिथे हाय खाल्ली असती तशीच राहिले असते. पण ती किती करेजस, काय स्पिरिट आहे तिचं. तर त्यामुळे ते, आणि त्यांनी मला प्रेम खूप दिलं वाचकांचं, भरभरून प्रेम दिलं अगदी. तर त्यामुळे ते पुस्तक माझं खूप आवडतं आहे. आता ह्या अनुवादाच्या संदर्भात आमच्या व्ह्युअर्सना आणि तुमच्या वाचकांना पण काय संदेश द्याल तुम्ही? मी संदेश असा देईन, मी नेहमी असं म्हणते की तुम्हाला 2 चांगल्या भाषा अवगत आहेत समजा, आणि तुम्हाला जर घरी बसून काहीतरी छान गोष्ट करायची तर तुम्ही अनुवादाच्या क्षेत्रात या, कारण ह्या क्षेत्रात आता नव्याने खूप संधी उपलब्ध झालेल्या आहेत. मी या सर्व संधींची माहिती माझ्या पुस्तकात अगदी सविस्तर दिलेली आहे. आणि विश्व मराठीतर्फे आम्ही कार्यशाळा घेतो, त्यात एक अख्खा सेशन आमचा हा असतो की या क्षेत्रातल्या संधी. आणि माझ्या ओळखीचे काही अनुवादक असे आहेत की ते फुल टाइम अनुवादक म्हणून ते स्वतःची उपजीविका सुद्धा करू शकता, करिअर तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही पार्ट टाइम पण जॉब करू शकता याच्यामध्ये. हा घरी बसल्या करता येतो आजकाल, आणि आता कॉम्प्युटर आणि लॅपटॉप झालेले. फक्त माझं म्हणणं एकच आहे की त्याचं तंत्र आधी शिकून घ्या. एकदम 2 भाषा आल्या म्हणजे चला अनुवाद करू,
असं तर इतकं सोपं नाहीये, तर त्याची तंत्र अवगत करा. आता आम्ही विश्व मराठी परिषदेतर्फे हे जे 4 दिवसाची कार्यशाळा घेतो ही थोडी इंट्रोडक्टरी आहे. पण मी पुढच्या मोठ्या कोर्सवर आता माझं काम चालू आहे. म्हणजे ही कार्यशाळा केल्यानंतर खरोखर त्यातल्या काही लोकांना तर वाटेल की नाही की आपण ह्या क्षेत्रात उतरावं, तर त्यांच्यासाठी आम्ही एक मोठा कोर्स घेण्याचा आमचा प्लॅन आहे. हा इतका छान संदेश दिलाय की अजून एक करिअरची संधी सगळ्यांना उपलब्ध होतीये आणि तुम्ही जगाचा दार उघडून सगळं ज्ञान तुम्ही आपल्या लोकांना, म्हणजे मराठी असेल तर मराठीमधून लोकांना देताय. जसं त्यांनी आता 67 पुस्तकातून आपल्याला वेगवेगळ्या देशाचं इंग्लिश पुस्तकातून ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. तर त्यांचा ईमेल ID आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यांच्याशी संपर्क करा. आणि त्यांचं पुस्तक तर सगळीकडे अवेलेबल आहे, अनुवादातून अनुसर्जनाकडे हे पुस्तक सगळीकडे उपलब्ध आहे. तर ते घेऊन सुद्धा तुम्ही तुमचं नॉलेज अजून वाढवू शकता. तर खूप खूप धन्यवाद. अगदी वेगळ्या विश्वाची सफर झाल्यासारखं वाटलं मला आणि विस्मृतीत गेलेली पुस्तकं आणि हे सिनेमे सगळं आठवलं. बरोबर. तर खूप छान. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.